नमस्कार सगळ्यांना. आणि सगळेजण कसे आहेत? आता बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येतो आहे. बरेच दिवस एकदा गॅप पडला ना की मग बरेच दिवस जातो, आज करेन उद्या करेन असं होतं. होते करण्यासारखे पण करता आले तसं झालं. आणि आता नवीन वर्ष चालू झालेलं आहे, महिना होत आला वर्ष चालू झालेलं आहे. आणि वर्ष नवीन आपलं जेव्हा चैत्र महिना येतो, पाडवा झाला की आपली सुरुवात महिलांची असते, लगबग असते ती धान्य वाळवणे किंवा मिरची जी काय असते वर्षभराची ती घेणे. तर मी तसंच केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये तेच म्हटलं शेअर करूया. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आत्ता बघत होते ना, ते वर्षभराचं नाही आहे, एक 4 महिने ते 6 महिने जाईल असं, प्रत्येक काही 6 महिने जाईल, काही 4 महिने जाईल असं धान्य घेतलेलं आहे. तर गहू घेतले, त्यामध्ये जोंधळे, डाळी आहेत. ते डाळी बघत होते, मला वाटलं टोका वगैरे आहे काय असं. आणि आपलं जर असं हे असतं की बाबा बघायचं कसं आहे काय व्यवस्थित बघत असतो आपण. तर हे धान्य ना आदल्या दिवशी आले, हे दुसऱ्या दिवशी मी बघते. कारण काय होतं काही वेळेला लिस्टप्रमाणे आपण त्या दिवशी बघत नाही, म्हणजे संध्याकाळी आल्यामुळे काय झालं, नुसतं लिस्ट बघितली आणि पाहिलं नव्हतं. तर आज उघडून बघते तर गडबड होतेच. तर झालेलं असं की उडीद डाळ मी 1 किलो लिहिलेली, तर उडीद डाळ दिली त्यांनी 7 किलो. तर ती परत आज करतील मिस्टर, बाकीचं देऊन परत करतील. आणि मिरची पण म्हटलं बघावं, कारण लिस्ट कारण बरेच मसाले घालतो. कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी असते ना, त्यात बरेच मसाले असतात. मग एखादं पाकीट राहतं त्यांच्याकडून गडबडीत, किंवा एखादं राहतं डबल, दुसरंच एकच ना हे असं म्हणजे मिरी डबल पडते, मग लवंग राहिली असं वगैरे होतं. यावेळेला काय तसं झालेलं नाही, काही वेळेला होतं तसं, त्या मोहरी राहिली असं एखादं साहित्य राहतं. म्हणून लिस्टप्रमाणे ते चेक करत होते मसाले वगैरे व्यवस्थित आहेत की नाही. म्हणजे लिस्टप्रमाणे एकदा बघून ठेवलं आता की मग नंतर गडबड होत नाही. आणि मिरची पण बघितली, आणि मिरच्या यावर्षी फार महाग आहेत. म्हणजे गेल्या वर्षी मी जी मिरची घेतलेली त्याच्या डब्बल किंमत ह्यावेळेला सांगितलेली त्याच मिरचीची. असं खूप महाग झालेली आहे मिरची. तर पाडव्यानंतर आता चालू केलेली आहे, मी म्हटलं एक चालू करावं. कारण धान्य ठेवण्यात आणि हे करण्यातच वेळ जातो, त्यानंतर मिरची जातात 1-2-3 दिवस. आणि धान्यात पण माझे 4 दिवस तरी गेलेच, कारण काही वाळवले वगैरे, पुन्हा चाळून वगैरे भरायचे, त्यासाठी ड्रम वगैरे ते धुवून ठेवायचं, असं बरंच असतं काम. आता आपल्याला दिसताना ह्या एका व्हिडिओमध्ये मी केलेलं आहे ते. आता मिरचीचा आहे तो नंतर येईल, दुसरा व्हिडिओ करेन. पण हे धान्य आहे ना, जे काय वाळवून ठेवलेलं आहे किंवा भरून ठेवलेलं आहे ते मी एकाच ह्या व्हिडिओमध्ये केलं आहे. 4 दिवसाचा व्हिडिओ आहे, पण हे दिसताना एका व्हिडिओमध्ये आणि एका एवढ्या मिनटात दिसते. पण बराच वेळ लागतो, कारण आपण घरातलं जेवण, इतर सगळी कामं, आणि मग त्याचबरोबर आपण हे करत असतो. तर हे आत्ता मसाल्याचे फोडलं ना मी पाकीट, तर ते छोटे छोटे मसाल्याचे आहेत. आणि मिरची पण जास्त नाही घेतली मी, 3 किलो मिरची घेतलेली आहे. तर जे गरम मसाले असतात ना, खडे मसाले, तर ते छोटी छोटी पाकीट असतात, ती लिस्टप्रमाणे बघते. कारण एखादं राहतं असं म्हटलं ना मागाशी मी, तसं एखादं राहतं म्हणून बघते. आणि बाकीची जी धान्य आहेत ती बघितली लिस्टप्रमाणे. आता ती चाळून वगैरे भरायची आहेत किंवा उन्हात वाळून घ्यायची आहेत. ती वाळवली ते माझ्याकडून ना घेण्याचंच राहिलं आहे. ती नाहीतर व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवता आली असती. ती घ्यायचंच राहिलं. तिकडे मळ्यात जे घर आहे ना, तिथे नेऊन मी हे सगळं वाळवून आणलं, पण ते लक्षात नाही, तिथे क्लिप घ्यायला हवी होती, ते विसरून गेली माझ्याकडून. म्हणजे घेतलीच नाही, कारण म्हणजे दिवसभर होते तिथे वाळवायला, पण लक्षात नाही आलं. आणि इथे आम्ही राहतो ना, इथे कसं तेवढी जागा नाही आहे की बाबा धान्य वाळत घालवण्यात किंवा काय, अशी जागा नसल्यामुळे काय होतं, यावर्षी तरी ठरवलेलं मी की धान्य घ्यायचं नाही, फक्त मिरची घ्यायची आणि बघूया कशी वाळवायची, तेवढंच घ्यायचं असं ठरवलेलं. त्या मिरच्या आणल्या ना, त्यात फक्त म्हणजे सुके जे मसाले आहेत ते, आणि कांदा पण त्यांच्याकडे असून कांदा लसूण ते सगळं घेतलं, खोबरं वगैरे ते सगळं घेतलं. पण आलं कोथिंबीर जी असते ना, जे ओलसर असतं ते मात्र त्याच दिवशी घ्यावं लागतात. आपण चटणी करणार आहे, आता उद्या जरी करणार असेल तर आज घेतली तरी चालते, पण ते नीट करून वगैरे धुवून ठेवावे लागते. त्यामुळे आदल्या दिवशी आणून हे करायला केलं तरी चालते. तर चटणीचं तेवढंच साहित्य यायचं आहे. तर ते सगळं चेक केलं आधी, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पोत्यात काय आहे कसं आहे. बाकीची उडीद डाळ वगैरे होती जी परत करायची, ती परत केली. आपण धान्य भरायचं म्हटलं तरी कसं घरातलं सगळं आपण आवरून वगैरे बसत असतो, त्यामुळे जवळजवळ निम्मा दिवस जातो आणि त्यानंतर आपण करायला बसतो, असं होतं. तर इथे मी गहू चाळून ठेवणार आहे भरून. आता ते बॅरेलवर आधी सगळं हे करून घेतलं, आणि छोटी बॅरेल आहेत ना ती अजूनही करायची आहेत. आधी म्हटलं गहू ठेवून घेऊया, आणि मग नंतर बाकीची, मग वाळत घालायला पण जागा लागते ती बॅरेल वगैरे. त्यामुळे काय केले, आधी म्हटलं फक्त गव्हाचं हे करून घ्यावं. आणि तांदूळ पण का आपण वाळवत वगैरे नाही, त्यामुळे तांदूळ पण लगेच भरून घेतले. आणि हे तांदूळचे असे आपण 10 किलोचे असतात ना, त्या पिशवी घेतले, तर त्यामध्ये हे असे चमचे असतात ते मिळतात, तर ते चमचे होते त्यामध्ये. आणि अजून बघा ते बाकीचं भरायचं आहे ते सांगते. तर हे तांदूळ आता या ड्रममध्ये भरून घेते. आणि गॅलरीमध्ये जे असतील 1-2 ड्रम अजून लावले आहेत वाळायला, कारण मी दरवर्षी तांदूळ घेत नव्हते, पूर्वी घेत होते,
मुलं जेव्हा लहान होते तेव्हा तांदूळ पण घेत होते. आणि तिकडे आम्ही राहत होतो तिकडे कसं व्हायचं, पावसामुळे की नाही येता यायचं नाही. मग त्यामुळे तांदळासकट सगळं अगदी भरून ठेवत होते, जिरे वगैरे किंवा गरम मसाले सगळं भरून ठेवत होते, चिंचेसहित सगळं भरून ठेवत होते. पण इथं आल्यापासून तांदूळ वगैरे कमी केलेले आणि यावर्षी तांदूळही घेतलेले. आणि त्यात एक भीती होती ना, लॉकडाऊन होईल की काय, त्यामुळे त्या ह्याच्यात मी ते सगळं घेतलेलं होतं. कारण मिस्टरांचं म्हणणं कसं होतं, जरी झालं नाही झालं तरी घरात आपल्याला खाता येतं म्हणून आपलं घेऊन ठेवलेलं. तर त्यामुळे तांदूळही यावर्षी घेतले. त्यामुळे हे एक बॅरल म्हणजे हे एक ड्रम वाढलं त्यामध्ये. तर गहू तांदूळ वगैरे भरून झाले आणि बाकीचं धान्य जे आता हे जोंधळे वगैरे, हे जोंधळे नंतर दुसऱ्या दिवशी भरायला घेतले. कारण तेच भरून ठेवेपर्यंत दुपार झाली आणि संध्याकाळी मग काय केलं नाही. मग हे दुसऱ्या दिवशी गेलं. सकाळची सगळी कामं आवरली की मग नंतर आपल्याला असं आहे चाळून वगैरे भरून काय नसतं त्यात. पण कसं होतं, आपण वाळत जर घातलं ना, जरी स्लॅपवर जरी घातलं की अगदी झाकून वगैरे जरी घातलं तरी वाऱ्याने वगैरे काहीतरी केर कचरा उडतो. त्यामुळे थोडंफार असं चाळून किंवा एखादा हात असं मारून घेतला ना की बरं पडतं. नाही तर मग ते त्यात एखादं काहीतरी कुठं काडी कचरा असं काहीतरी राहिलेलं असतं. बाकी यात म्हटलं तर धान्यात तसं काही नाही आहे, पण वाळत घातल्यामुळे काय होतं, त्यात काहीतरी जातं म्हणून हे चाळून वगैरे ठेवायचं. आणि एखादा आपण हात मारला किंवा चाळून आपण फिरवली की आपण हे 5-6 महिन्यासाठी किंवा वर्षभरासाठी ठेवतो. त्यामुळे हे बरं पडतं. आता ह्या डाळी पण बघा, त्या दिवशी मला घेत असेल नाही, काही ना काही घडत जातं आणि मग आपल्याला होतं तसं. आणि मग 5-6 दिवस जातात. धान्य एवढं असलं तर 5-6 दिवस जातात त्यात. तर हे डाळ दाखवते की खाऊन गेली अशी कडकडीत अशी वाळलेली. असं एकच दिवस ऊन लावले आणि चांगली कडकडीत झाली आहे. आणि मध्यंतरी आता जेव्हा मी धान्य वाळवलं तेव्हा ऊन अगदी कडकडीत होतं. तर ते एक दिवसाचं ऊन बऱ्यापैकी बास झालं. आणि बाकी केव्हा नाही, पण मी पावसासाठी नेहमी भरून ठेवते. कारण पावसात काय होतं, छत्री वगैरे ते घेऊन जायचं म्हटलं की नाही आणि आणायचं हे सगळं साहित्य म्हटलं तरी होतं. त्यामुळे पावसासाठी 3-4 महिने का असताना नेहमीच पहिल्यापासून भरून ठेवते. पूर्वी वर्षभराचं भरून ठेवते ते, पण आता 3-4 महिन्याचं का असेना भरून ठेवतेच. थंडी म्हणा किंवा उन्हाचा सीझन त्यामध्ये चालतं, इकडे तिकडे आपण काही आणू शकतो. पण पावसात जर पाऊस एखाद्या वेळेला जास्त असला तर काहीही होऊ शकतं. त्यामुळे पावसाळ्यात काय होतं, भरून ठेवलेलं आहे असं बरं पडतं. फक्त यामध्ये मात्र वेळ जातो. आता जवळजवळ माझं 5-6 दिवस यामध्येच गेले. कारण ते हे बघा असे भरून ठेवलेले आहेत काही डब्यातनी. डाळी वगैरे ज्या होते ना ते, आणि ते गहू थोडेसे डब्यात दिसत आहेत ना, ते एका बॅरलमध्ये मोठ्या भरले 50 किलोच्या, पण ते उरलेले होते, ते या महिन्यात द्यायचे आहेत दळायला. तर ते तसे, आणि हे सगळे असे भरलेले छोटे असे नाही ड्रम आहे, असं सगळं भरलेलं आहे. ॲक्च्युली ना हे आपण बघा पावसाळ्यासाठी घेऊन ठेवतो, म्हणजे पावसात होईल. पण ह्याला उन्हाळी माल कदाचित आपण उन्हात वाळून वगैरे ठेवतो, त्याची काळजी घेतो म्हणून उन्हाळी माल असं म्हणत असेल, किंवा उन्हात आपण साठवणूक वापरतो आपण पावसाळ्यात, पण त्याला म्हणतात मात्र उन्हाळी माल. तर काही ठिकाणी म्हणतात म्हणजे साठवणुकीसाठी. डाळी वगैरे तांदूळ ना, त्यामध्ये मी धान्य साठवणुकीसाठी गोळ्या मिळतात मेडिकलमध्ये, तर त्या टाकलेल्या आहेत त्यामध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.